राज्य सरकार द्वारा शराब पर लगाए गए टैक्स में बढ़ोतरी के खिलाफ पूरे महाराष्ट्र में बार और रेस्टोरेंट मालिकों का विरोध तेज हो गया है। छत्रपति संभाजी नगर से लेकर चंद्रपुर तक कई जिलों में परमिट रूम, बियर बार और वाइन शॉप्स को एक दिन के लिए बंद रखा गया। बात करें छत्रपति संभाजी नगर की तो यहाँ परमिट रूम पर वैट टैक्स 10% से बढ़कर 15% कर दिए जाने के खिलाफ आज सभी बियर बार और वाइन शॉप्स पूरी तरह से बंद रहे। जब इस मुद्दे पर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अभिनव बालूरे से प्रतिक्रिया ली तो उन्होंने कहा, अब तक हमें बार एसोसिएशन की ओर से कोई लिखित निवेदन नहीं मिला है। अगर वे शिकायत या प्रस्ताव लेकर आएंगे तो हम उनकी बात सरकार तक जरूर पहुंचाएंगे। फिलहाल एक दिन की इस बंद से कितना राजस्व नुकसान हुआ है इसका आकलन अभी संभव नहीं है। दूसरी ओर चंद्रपुर जिले में बार और रेस्टोरेंट मालिकों ने मोर्चा निकालकर विरोध दर्ज कराया। यह मोर्चा अम्बेडकर चौक से शुरू होकर जिलाधिकारी कार्यालय तक पहुंचा, जहाँ प्रदर्शनकारियों ने जोरदार नारे लगाए। आंदोलन में बार एसोसिएशन के अध्यक्ष अरविंद सिंह भाटिया, संगठन के पदाधिकारी, शहर और ग्रामीण क्षेत्रों के बार संचालक और कर्मचारी भारी संख्या में मौजूद रहे। बार संचालक अनिल दानोरकर ने कहा, परमिट शुल्क और एक्साइज ड्यूटी में अचानक की गई बढ़ोतरी ने हमारे व्यवसाय को बुरी तरह से प्रभावित किया है। हमारी मांग है कि यह फैसला तुरंत वापस लिया जाए, वरना संघर्ष और तेज किया जाएगा। वारंवार आपल्याला माहित आहे की एक्साइज मध्ये वाढ केल्या जात आहे। दरवर्षी जे वार्षिक फी असते याच्यामध्ये 15% वाढ करण्यात येत आहे आणि पहिले 5% जो व्हॅट लागत होता तो 10% लावण्यात आलेला आहे आणि आता जे उत्पादन शुल्कामध्ये 60% जी वाढ करण्यात येत आहे। यामुळे सर्वसाधारण जे नागरिक आहे, जे कमावतात आणि पितात, त्यांना पिणं मुश्किल होणार आहे, कारण दारू खूप महाग होणार आहे आणि या दृष्टीने याचा परिणाम सर्व जेवढे व्यवसाय आहे या व्यवसायावरती होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायाचं नुकसान होऊन बेरोजगारी मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणार आहे आणि यामध्ये सरकारचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। म्हणून आम्ही सरकारच्या हे लक्षात आणून देऊ इच्छितो की जो लावलेला व्हॅट आहे तो कमी करण्यात यावा। उत्पादन शुल्कामध्ये जे वाढ करण्यात येणार आहे ते सुद्धा कमी करण्यात यावी आणि दरवर्षी जे फी 15% वाढवण्यात येते ते सुद्धा कमी करण्यात यावी अशी विनंती सरकारला करत आहे। अन्यथा याच्याही पेक्षा मोठं आंदोलन हे बार असोसिएशन द्वारे केलं जाणार आहे। धन्यवाद। आज आम्हाला सकाळी मीडिया माध्यमातूनच माहिती भेटली की जिल्ह्यातले किंवा राज्यव्यापी जे बार चालक आहेत ते दुकान बंद ठेवून संप करणार आहेत। मात्र आम्हाला ऑफिशियली त्यांच्याकडून अजून काही निवेदन किंवा त्यांच्या मागण्या भेटलेल्या नाहीत आणि मीडियातून भेटलेल्या माहितीच्या आधारे आम्हाला हे कळालं की जी एक्साईजची ड्युटी वाढलेली आहे किंवा सर्व्हिस टॅक्स वाढलेला आहे त्याबद्दल ते निषेध व्यक्त करत आहेत। मात्र त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या निवेदनामार्फत आमच्या कार्यालयास पोहोचवल्या, आम्ही ते योग्य त्या प्राधिकरणाबद्दल पोहोचवूया। मात्र व्यवसाय बंद ठेवून कुठल्याही प्रकारे ग्राहकाची गैरसोय किंवा शासनाच्या महसुलाचं नुकसान होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। आम्ही ह्या बंद करू नये असं आम्ही आवाहन करतो।